Hello students, today we are going to learn chapter number 12, Simple Machines. In this chapter we are going to learn simple machines, complex machines, an inclined plane, a wedge, a lever, a pulley, a wheel and axle, and then maintenance of machines. See what is meant by simple machines. See the picture on the screen. Here are some pictures. Certain devices are used to accomplish certain tasks more easily. या चित्रामध्ये दिलेली जी साधनं आहेत ती युक्तीने एखादे काम पूर्ण करण्यासाठी वापरली जातात. फॉर एक्झाम्पल, देअर इज अ निडल फॉर स्विंग. सुई आहे जिचा आपण शिवण्यासाठी वापर करतो. बॉटल ओपनर आहे जिचा आपण टोपण काढण्यासाठी, बाटलीचे टोपण काढण्यासाठी उपयोग करतो. अँड ॲक्स, कुऱ्हाडीचा वापर लाकूड तोडण्यासाठी केला जातो. नेल कटर, नखे कापण्यासाठी आपण त्याचा वापर करतो. पुली, विहिरीतून पाणी काढण्यासाठी याचा वापर केला जातो, म्हणजेच कप्पी. पुली म्हणजे कप्पी. देन देर इज, इथे एक तुम्हाला हातगाडी दिसते. याचा वापर देखील कचरा टाकण्यासाठी केला जातो. सच डिव्हाइसेस which are used to get more work done in less time and less effort are called machines. दैनंदिन जीवनामध्ये कमी वेळेत, कमी श्रमाने व अधिक कामे व्हावीत यासाठी जी साधने वापरली जातात त्यांना यंत्रे असे म्हणतात. The nail cutter, the bottle opener, the wheel used to push the load shown in the picture are all machines. ही सर्व काय आहेत? यंत्र आहेत. They have only one or two parts and a simple and easy structure. या मशीन्सना, या यंत्रांना एक किंवा दोन पार्ट्स असतात आणि त्यांची रचना ही अतिशय साधी असते. ही सहज आपल्याला हाताळता येतात. सच मशीन्स आर कॉल्ड सिंपल मशीन्स. याच यंत्रांना साधी यंत्रे असे म्हटले जाते. सिंपल मशीन्स कॅन बी हँडल्ड इझिली अँड देअर आर लेस चेंजेस ऑफ दीज मशीन्स ब्रेकिंग डाऊन ऑर गेटिंग डॅमेज्ड. वी यूज मेनी सच मशीन्स इन आवर डे टू डे लाईफ. साधी यंत्रे ही सहज हाताळता येतात, शिवाय ती बिघडण्याची किंवा खराब होण्याची शक्यता देखील कमी असते. म्हणून दैनंदिन जीवनात आपण अशी अनेक साधी यंत्रे वापरत असतो. नाउ सी द पिक्चर ऑन द स्क्रीन. ऑब्झर्व द मशीन्स शोन इन द पिक्चर्स. फॉर व्हॉट पर्पजेस आर दे यूज्ड? कॅन यू नेम सम अदर मशीन्स ऑफ दिस काइंड? चित्रामध्ये जी यंत्र दाखवलेली आहेत त्यांचं निरीक्षण करा. ती कोणती काम करण्यासाठी वापरली जातात आणि अशी आणखीन काही यंत्र तुम्हाला सांगता येतील का? These machines have many parts which carry out many processes for completing a task. In this picture there is a mixer, a scooter, a bicycle, a wheelchair and a sewing machine. या यंत्रामध्ये अनेक भाग असतात आणि एक काम करण्यासाठी त्यामध्ये अनेक प्रक्रिया होत असतात. त्यासाठी या यंत्रामध्ये अनेक भाग एकमेकांशी जोडलेले असतात. फॉर धिस पर्पज द पार्ट्स आर जॉईंड टू वन अनदर. अनेक कामं करण्यासाठी या यंत्रामध्ये अनेक भाग एकमेकांशी जोडलेले असतात. देअरफॉर दीज मशीन्स आर कॉल्ड कॉम्प्लेक्स मशीन्स. आणि त्यामुळंच या यंत्रांना गुंतागुंतीची यंत्रे असे म्हटले जाते.
Some of the parts of such complex machines are actually simple machines. The structure of complex machines is complicated. गुंतागुंतीच्या यंत्रामध्ये जोडलेले काही भाग हे साध्या यंत्रापैकीच असतात, मात्र त्यामध्ये अनेक यंत्र जोडलेली असतात आणि गुंतागुंतीच्या यंत्रांची रचना ही थोडीशी क्लिष्ट असते. In our day-to-day life, we use simple or complex machines depending upon the task to be carried out and the time and efforts required to do it. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या कामाच्या स्वरूपानुसार वेळ, श्रम यांचा विचार करून आपण साधी तसेच गुंतागुंतीची यंत्रे वापरत असतो. फॉर एक्झाम्पल, मिक्सर दररोजच्या वापरातील ही स्वयंपाकघरातील वस्तू आहे की जिचा वापर आता सर्रास केला जातो. एखादी व्हेकल असेल किंवा बायसिकल असेल, तुम्ही शाळेला येण्यासाठी ज्या सायकलीचा वापर करता, किंवा कपडे शिवण्यासाठी जे स्विंग मशीन असेल, किंवा आपण नखं काढण्यासाठी नेल कटरचा वापर करतो, अशा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक साध्या आणि गुंतागुंतीच्या यंत्रांचा आपण वापर करत असतो. देन सी an inclined plane. What is meant by an inclined plane? Inclined plane means उतरण. हा साध्या यंत्राचाच एक भाग आहे. उतरण ही देखील एक साधं यंत्रच आहे. सी इन द पिक्चर. स्क्रीनवर तुम्हाला चित्र दिसते, त्यामध्ये बघायचं आहे, अ हेवी ड्रम is to be loaded onto a truck. Ravi chose the plank A while Hamid chose the plank B. Rahi did not use a plank at all. एका ट्रकमध्ये वजन चढवण्यासाठी 3 वेगवेगळ्या मुलांनी 3 वेगवेगळी फळी वापरलेली आहे. यामध्ये तो जो वजनदार पिंप आहे तो चढवण्यासाठी रवीने अ, हमीदने ब, तर राहीने फळी वापरलेली नाही. हू वुड फाइंड द ड्रम हेवीएस्ट टू लोड? कोणाला पिंप चढवणे सर्वात जड वाटले असेल? निश्चितच राहीला. हू वुड फाइंड इट लाइटेस्ट? कोणाला सर्वात हलके वाटले असेल? निश्चितच रवीला. विच वन ऑफ द प्लँक ए अँड बी इज लॉंगर? ए आणि बी पैकी लांब फळी, अधिक लांबीची फळी कोणाची आहे? ए याची आहे. विच वन हॅज अ स्टेपर स्लोप? अगदी स्टिपर स्लोप, अगदी चढाव अधिक कोणाचा आहे? व्हॉट कॅन वी कन्क्लूड फ्रॉम दिस? याच्यावरून आपल्याला काय करू शकते? इफ a sliding plank is used to lift a weight, we have to bear less of the weight and lifting it becomes easier. वजन उचलण्यासाठी तिरपी टेकवलेली फळी वापरली तर आपल्याला कमी वजन पेलावे लागते आणि वजन चढवणे हलके वाटते. Such a plank is called an inclined plane. अशा फळीलाच उतरण असं म्हटलं जातं. The more gradual the slope, the lesser is the weight we bear. But such an inclined plane is longer. The steeper the slope, the shorter the inclined plane. But we have to bear a greater weight. बघा, उतरणीचा चढाव जितका कमी तितकेच वजन कमी जाणवते. परंतु ती उतरण लांबीला जास्त असते आणि उतरणीचा चढाव जितका जास्त तितकीच तिची लांबी कमी असते. परंतु त्यामुळे आपल्याला अधिक वजन पेलावे लागते. इन्क्लाइंड प्लेन याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती कळाली असेल. थोडक्यात ॲन इन्क्लाइंड प्लेन म्हणजे जी फळी आहे, एखादं वजन चढवण्यासाठी आपण जी फळी वापरतो त्यालाच उतरण किंवा इन्क्लाइंड प्लेन असं म्हटलं जातं. ती तिरकी ठेवलेली असते आणि त्याची लांबी जेवढी जास्त तेवढं आपल्याला वजन चढवायला सोपं जातं. Then cut out a triangular piece of paper A, B, C. तुम्हाला एक कृती
द स्क्रू ॲज अन इन्क्लाइंड प्लेन. आपण जो स्क्रू एखादा भिंतीमध्ये ठोकण्यासाठी वापरतो त्याच्यावर देखील तुम्हाला काही रेषा दिसतील बघा. दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ इन्क्लाइंड प्लेन. रोल दिस पेपर अराउंड अ पेन्सिल ॲज शोन इन द पिक्चर. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेल्या चित्राप्रमाणे एका पेन्सिलला तुम्ही एक कागद गुंडाळायचा आहे. द इन्क्लाइंड साईड AC ऑफ द ट्रायंगल डिसेंड्स ग्रॅज्युअली फ्रॉम A to C. A पासून C पर्यंत हा जो त्रिकोणाची जी उतरणीसारखी बाजू आहे ती अ पासून क पर्यंत A पासून C पर्यंत उतरत जाते. द थ्रेड्स ऑन अ स्क्रू are made in the same way. That is why when a screw is fitted in wood, it goes in as if it is going down an inclined plane. स्क्रूवरचे जे आटे असतात हे अशाच पद्धतीने केलेले असतात आणि म्हणूनच स्क्रू लाकडात बसवताना तो जणू उतरणीवरून खाली खाली जात असतो आणि त्यामुळं स्क्रू लाकडात घुसवणे आपल्याला सोपे जाते. Therefore, less force is required to fit a screw than to hammer a nail. म्हणूनच आपल्याला लाकडामध्ये तो स्क्रू बसवण्यासाठी कमी जोर लावावा लागतो. In other words, a screw is like a rolled up inclined plane made of an iron strip. म्हणजे स्क्रू एक लोखंडी पट्टीची गुंडाळलेली उतरणच आहे. A winding road or ghat that goes up a mountain is also an inclined plane wrapped around the mountain. जेव्हा आपण एखाद्या घाटामध्ये प्रवास करत असतो तेव्हा स्क्रूप्रमाणेच डोंगरावरील घाटांचा रस्ता देखील डोंगराभोवती गुंडाळलेली एक उतरणच असते. It helps big vehicles to climb up and down the mountain easily. एखाद्या डोंगरावर चढत असताना जर आपण उभं चढत गेलो तर डोंगरावर चढत जाणे आणि उतरणे आणि ज्या मोठमोठ्या गाड्या असतात की ज्यातून भरपूर सामान वाहून नेलं जातं त्यांना शक्य नाही. त्याचवेळी या उतरणीचा वापर करून आपण घाट बनवलेले आहेत की जेणेकरून अनेक मोठमोठे ट्रक्स जे असतील ते या घाटामार्गे सहज डोंगर चढू शकतात आणि उतरू शकतात. ऑब्झर्व अँड डिस्कस. Two routes, namely a pathway and a road, are available to climb the mountain shown in the picture. Compare the time and strength and your convenience required to reach the mountain top. चित्रातील घाट रस्ता चढण्यासाठी पाऊलवाट व रस्ता असे दोन मार्ग उपलब्ध असतील तर या दोन मार्गांनी आपण डोंगरमाथ्यापर्यंत चढण्यासाठी लागणारा वेळ, ताकद आणि तुमची सोय यांची तुलना करायची आहे. हा उपक्रम तुमच्यासाठी दिलेला आहे. देन इन द पास्ट देर इज अ आर्किमिडीज स्क्रू. सी द ग्रीक सायंटिस्ट आर्किमिडीज invented the machine shown in this picture. That is why it is called the Archimedes screw. या चित्रामध्ये तुम्हाला जो हे यंत्र दिसतंय याचा शोध आर्किमिडीज या ग्रीक वैज्ञानिकानं लावलेला आहे आणि त्यामुळेच त्याला आर्किमिडीजचा स्क्रू असं म्हटलं जातं. इट वॉज यूज टू लिफ्ट वॉटर फ्रॉम द होल्ड ऑफ अ शिप. मोठमोठ्या जहाजांच्या आतून पाणी काढण्यासाठी या यंत्राचा वापर केला जात होता. आर्किमिडीज यूज्ड अ राऊंड पाईप फिटेड with a rod inside it. The pipe was placed at an angle of 40 degrees with one end inside the water and the rod resting on a flat surface. When the rod was turned, water got lifted in this device. हे यंत्र कसं बनवलेलं आहे बघा. पाणी काढण्यासाठी त्यांनी आतून दांडा बसवलेल्या एका गोलाकार नळीचा वापर केला होता आणि ती नळी 45 कोनात पाण्यात ठेवून दांडा सपाट पृष्ठभागावर येईल असे ठेवले होते आणि जेव्हा दांडा फिरवतात तेव्हा पाणी त्या स्क्रूमध्ये चढत जातं आणि ते पाणी बाहेर येतं. देन द नेक्स्ट सिंपल मशीन इज अ वेज.
वेज म्हणजेच त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो पाचर. अँड ॲक्स इज युज्ड फॉर कटिंग वूड. लाकूड तोडण्यासाठी, लाकूड फोडण्यासाठी आपण या कुऱ्हाडीचा वापर करतो. अ शार्प टूल इज फॉर्म्ड ऑन जॉईनिंग टू इन्क्लाइंड प्लेन्स. सच अ टूल इज कॉल्ड अ वेज. दोन उतरणी जोडल्या की एक धारदार अवजार तयार होते आणि अशा अवजारालाच पाचर असं म्हटलं जातं. बघा, दोन आपली कुऱ्हाड असेल, आपल्या घरातली नाईफ म्हणजे सुरी असेल, याचे जे खालचं टोक आहे ते दोन उतरणी एकमेकींना जोडल्यासारखं खालचं टोक आहे आणि त्यामुळेच एक नवीन धारदार यंत्र शस्त्र तयार होतं. याला आपण पाचर असं म्हणतो. A wedge is used for breaking an object into two pieces or to separate objects stuck together. An axe, a knife, or a chisel are some examples of these simple machines. पाचरचा उपयोग आपण एखाद्या वस्तूचे दोन तुकडे करण्यासाठी किंवा चिकटलेल्या वस्तू वेगळ्या करण्यासाठी होतो. कुऱ्हाड, सुरी, पटाशे ही पाचर या साध्या यंत्राचीच उदाहरणं आहेत. A needle and a nail are also kinds of wedges. सुई आणि खिळा ही देखील वेगवेगळ्या प्रकारची पाचरच आहे. Then here is one question for you. Use your brain power. A needle is required for stitching cloth. We use a knife for cutting fruit. If the tip of a needle or the edge of a knife becomes blunt, then the needle does not penetrate the cloth and the knife does not cut into the fruit. Why is this so? आपण कापड शिवण्यासाठी सुईचा वापर करतो आणि फळे कापण्यासाठी सुरी वापरतो. मात्र सुईचं टोक आणि सुरीची धार जर बोथट झाली असेल तर सुई कापडात शिरत नाही आणि सुरीने फळे कापली जात नाहीत. असे का होते? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधायचं आहे. Then there is a next simple machine is lever. Lever means तरफ. See in the picture, a farmer is using a strong crowbar to remove the big stone walked down in the farm. Such a machine is called a lever. मित्रांनो बघा, चित्रामध्ये एक शेतकरी शेतात रुतलेला एक मोठा दगड काढण्यासाठी एक मजबूत पार वापरत आहे आणि अशा यंत्रालाच तरफ असं म्हटलं जातं. A lever has three parts, namely effort, load and fulcrum. तरफेचे तीन भाग असतात, बल, भार आणि टेकू. Effort, load and fulcrum. The support at which the rod of a lever is rested is called a fulcrum. टेकू म्हणजे काय बघा, तर्फेचा दांडा ज्या आधारावर टेकवलेला असतो त्याला तर्फेचा टेकू म्हणतात. तरफ टेकूभोवती फिरते. उदाहरणार्थ तो शेतकरी जो छोट्या दगडावरती पार त्यानं ठेवलेली आहे, दिस इज द फल्क्रम. यालाच आपण टेकू असे म्हणतो. Then what is meant by load? The weight lifted by a lever on the force against which the lever acts is called the load. तर्फेने जी वस्तू उचलली जाते किंवा ज्या बलाविरुद्ध तरफ कार्य करते तिला भार असे म्हणतात. उदाहरणार्थ जो दगड त्या शेतकऱ्याला काढायचा आहे त्यालाच आपण भार किंवा लोड असे म्हणणार आहोत. The arm of the lever from the fulcrum to the load is called a load arm. टेकूपासून भारापर्यंतच्या तर्फेच्या भागाला भारभुजा असं म्हटलं जातं. Then what is meant by effort? The force applied on the other end of the rod to lift the load is called effort. वस्तू उचलण्यासाठी दांड्याच्या दुसऱ्या भागावर बल लावले जाते. यालाच आपण काय म्हटलं होतं? बल असे म्हणतो की जिथं आपण आपली शक्ती लावतो. The part of the lever from the fulcrum to the effort is called effort arm. टेकूपासून बलापर्यंतच्या तर्फेच्या भागाला बलभुजा असं म्हटलं जातं. दिस इज कॉल्ड ॲन effort arm. Okay, there are then three types of lever. Lever of first order, lever of second order and lever of third order. या इथून पुढच्या भागामध्ये आपण या तर्फेचे जे तीन प्रकार पडतात
ते पाहणार आहोत. धन्यवाद.